Welcome to the e-learning platform of Dr. Bapuji Saunke Institute of Engineering and Technology. Now, under the chapter Tunnel Engineering, in this lecture, we are going to see the various drilling equipments and its types, explosives and types of explosives. Drilling equipments. The equipments required for drilling holes of required size and length in suitable pattern in tunnel heading is known as ड्रिलिंग इक्विपमेंट्स. म्हणजे जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं की ज्यावेळी टनेलिंग इन द हार्ड रॉक आपण परफॉर्म करतो त्यावेळी त्या टनेलच्या फेसला आपल्याला ड्रिलिंग होल्स क्रिएट करण्याची गरज असते, म्हणजे होल्स आपल्याला तिथं पाडण्याची गरज असते. ठीक आहे, तर ते होल्स क्रिएट करण्यासाठी जे इक्विपमेंट्स यूज केले जातात, जो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे होल्सचा, त्या पॅटर्ननुसार ते ड्रिलिंग होल्स क्रिएट करण्यासाठी जे इक्विपमेंट्स यूज केले जातात त्याला आपण ड्रिलिंग इक्विपमेंट्स असं म्हणतो. द सिलेक्शन ऑफ टाईप ऑफ ड्रिलिंग इक्विपमेंट्स डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. आता कुठले कुठले ड्रिलिंग इक्विपमेंट्स यूज करायचे हे कशावरती डिपेंड असतं, तर पहिलं म्हणजे साईज ऑफ द प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टचा साईज काय आहे, साईज तो टनेलचा साईज काय आहे. दुसरं म्हणजे नेचर ऑफ द ग्राउंड, की ते ग्राउंडचं नेचर काय आहे, तिथं हार्ड रॉक आहे की सॉफ्ट रॉक आहे हे आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. Third is the type of rock. Fourth is the depth and size of holes to be drilled. म्हणजे आपल्याला किती डायमीटरचे होल्स क्रिएट करायचे आहेत आणि त्या होल्सची लेंथ किती असणार आहे, त्याची डेप्थ किती असायला हवी, यानुसार हे ड्रिलिंग इक्विपमेंट्स काय केले जातात, फायनल केले जातात. ड्रिलिंग इक्विपमेंट्स कॅन बी डिवायडेड इन फॉलोइंग कॅटेगरीज. आता ड्रिलिंग इक्विपमेंट्सचे सुद्धा दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे ड्रिल्स, दुसरं आहे ते ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स. तर ड्रिल्स म्हणजे काय, तर जे डिव्हाइस ॲक्च्युअल ड्रिलिंग होल्स क्रिएट करण्यासाठी यूज केलं जातं त्याला आपण ड्रिल्स असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युअल ड्रिलिंग करण्याचं काम हे ड्रिल्स करतात. ठीक आहे, होल्स क्रिएट करण्याचं काम हे ड्रिल्स करतात. आणि सेकंड इज द ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स, जे त्या ड्रिल्सला, जे ड्रिलिंग इक्विपमेंट्स जे असतात त्यापैकी ड्रिल्सला सपोर्ट करण्याचे जे इक्विपमेंट्स असतात त्याला आपण ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स असं म्हणतो. कारण की टनेलची हाईट जास्त असते, त्याची सायझेस ह्या व्हेरी झालेल्या असतात, त्यामुळे जे ड्रिल्स आपण यूज करतो त्या ड्रिल्सना सपोर्ट करण्याची गरज असते. हे सपोर्ट करणारे जे इक्विपमेंट्स असतात त्याला आपण ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स असं म्हणतो. असं सगळ्याला आपण ड्रिल्स पाहूया. तर ड्रिल्स म्हणजे काय, द मेकॅनिकल डिव्हायसेस यूज फॉर ड्रिलिंग होल्स इन टनेल हेडिंग आर नोन ॲज ड्रिल्स. जे मेकॅनिकल डिव्हायसेस जे ड्रिलिंग होल्स क्रिएट करण्यासाठी यूज केले जातात. बरोबर आहे, तुम्ही बऱ्याच वेळेला हॅमर बघितला असाल, जॅक हॅमर असं त्याला म्हणतात, किंवा त्याला ब्रेकर असं सुद्धा म्हणतात. तर ते ब्रेकर इज नथिंग बट द ड्रिल्स, त्याला आपण ड्रिल्स असं म्हणतो. द ड्रिल्स आर मेड ऑफ हाय कार्बन स्टील्स. म्हणजे त्याच्या पुढचं ब्लेड जे काय असतं ते किती जरी हार्ड रॉक असलं तरी त्याला ब्रेक करण्याचं काम करतो, बिकॉज इट इज मेड ऑफ हाय कार्बन स्टील. तर ड्रिल्सचे टाईप्स कुठले कुठले असतात, तर पहिला टाईप असतो तो म्हणजे जॅक हॅमर, ज्याला आपण नॉर्मली ब्रेकर असं म्हणतो बघा. आणि सेकंड इज द ड्रिफ्टर. तर पहिला जॅक हॅमर. द जॅक हॅमर्स आर यूज टू ब्रेक द रॉक इन टू स्मॉल पीसेस बाय इम्पॅक्ट फ्रॉम ड्रिल्ड रॉक. म्हणजे यासाठी, म्हणजे ड्रिलिंग होल्स क्रिएट करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला जॅक हॅमर यूज केलं जातं. जॅक हॅमर हे तुम्हाला या इमेजमध्ये पाहायला मिळेल की याच्या पुढे एक निडल असते. ती निडल त्या रॉकवरती प्लेस केली जाते, आणखी त्या निडलला कॉम्प्रेस्ड एअर किंवा इलेक्ट्रिसिटी यूज करून ती निडल व्हायब्रेट होत असते आणि त्याच्या व्हायब्रेशनमुळं तिथं होल्सचं क्रिएशन केलं जातं. द नंबर ऑफ ब्लोज पर मिनिट आर अबाउट 20,000 सायकल्स पर मिनिट. म्हणजे ही जी पुढची निडल असते दॅट इज मेड ऑफ हाय कार्बन. ठीक आहे, ही या निडलला ही एका मिनटात साधारणतः 20,000 टाइम्स ती व्हायब्रेट होत असते. ठीक आहे, हे जे जॅक हॅमर्स असतात ते जॅक हॅमर्स हे मॅन्युअली यूज केले जातात. एक सिंगल पर्सन ते लिफ्ट करू शकतो. ठीक आहे, तर त्या जॅक हॅमरचे पुन्हा 3 टाईप्स असतात अकॉर्डिंग टू इट्स वेट. म्हणजे लाईट वेट जे जॅक हॅमर्स असतात त्यांचं वेट हे साधारणतः 15 kg to 25 kg इतकं असतं. मिडियम वेट जॅक हॅमर्सचं 25 kg to 35 kg इतकं असतं. आणि हेवी वेट जॅक हॅमर जे काय असतात त्यांचं वेट हे साधारणतः 35 kg to 45 kg इतकं असतं. द जॅक हॅमर्स कॅन ड्रिल्ड 30 cm to 40 cm डायमीटर होल्स अप टू 2 meter डेप्थ. म्हणजे बाय युजिंग दिस जॅक हॅमर्स
we can create holes of diameter 30 cm to 40 cm up to the depth of 2 मीटर. म्हणजे 2 मीटर आतल्या बाजूला आपण काय करू शकतो, हे होल्स क्रिएट करू शकतो त्या फेसपासून की ज्यांचा डायमीटर हा 30 to 40 cm इतका आहे. तर ही जॅक हॅमरची तुम्हाला इथे इमेज पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं काय असतं ते जॅक हॅमरचं मेकॅनिझम असतं. त्यामध्ये पिस्टन असतो, एअर इनलेट सर्किट असतं, नेक्स्टला हॅमर असते, त्यापुढे ती जी ब्लेड आहे ती कनेक्ट केलेलं असतं. ड्रिफ्टर, these machines are heavier than jackhammers. Weight of drifters varies between 50 kg to 150 kg. For drilling holes, drifter requires drill carrying equipment such as columns, drill jumbo, etc. The drifters can drill holes up to 6 meter depth of diameter 30 to 40 cm. ते ज्या तुम्हाला या इमेजमध्ये जे दिसतं त्याला ड्रिफ्टर असं म्हणतात. तर ड्रिफ्टरचं वेट हे हेवी असतं, साधारणतः त्याचं वेट हे 50 kg to 150 kgच्या दरम्यान असतं. त्यामुळे एक सिंगल पर्सन ते लिफ्ट करून ड्रिल्स तयार करण्याचं काम करू शकत नाही. त्यामुळे त्याला सपोर्ट देण्याची गरज असते. तर तो सपोर्ट कशाचा देतात, तर कॉलम्स किंवा ड्रिल जम्बो यांचा. आणखी ड्रिफ्टर साधारणतः 6 मीटर डेप्थपर्यंत काय करू शकतो, होल्स क्रिएट करू शकतो की ज्याचा डायमीटर 30 cm to 40 cm इतका आहे. तर ड्रिल्समध्ये 2 टाईप्स होते. पहिला होता तो जॅक हॅमर, दुसरा होता तो ड्रिफ्टर्स. आता आपण पाहूया ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स म्हणजे काय. द इक्विपमेंट्स यूज फॉर कॅरिंग अँड सपोर्टिंग द ड्रिल्स व्हाईल ड्रिलिंग होल्स इन टनेल हेडिंग इज नोन ॲज ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स. जसं मगाशी मी सांगितलं की ड्रिल्सना सपोर्ट देण्यासाठी आणि त्याचं लोड कॅरी करण्यासाठी जे इक्विपमेंट्स यूज केले जातात त्याला आपण ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्स असं म्हणतो. तर ड्रिल कॅरिंग इक्विपमेंट्सचे पुन्हा 3 टाईप्स असतात. त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे कॉलम्स ऑर सपोर्ट फॉर माउंटिंग ड्रिल्स, दुसरा म्हणजे ड्रिल कॅरेज आणि तिसरा म्हणजे ड्रिल जम्बो. The first type is support for mounting drills. For small tunnels, the drifters are usually mounted on columns. These columns are made of steel pipes having screw jack at its bottom. The drifters are mounted over the column at required position with the help of clamps or screw jacks. तर अशा पद्धतीने हे व्हाईट शेपमध्ये जे तुम्हाला दिसतात त्याला आपण कॉलम्स असं म्हणतो. या कॉलम्सवरती काय केले जातात, तर ते जे ड्रिफ्टर्स आहेत ते फिक्स केले जातात. ठीक आहे, त्याची मुवमेंट ही क्लॅम्पने वर खाली आपल्याला अशा पद्धतीनं करता येते. त्यामुळे काय होतं की आपण नेक्स्ट जे काही टनेलचं हेडिंग आहे त्यावरती आपण होल्स क्रिएट करू शकतो. ही जी अरेंजमेंट आहे याला आपण कॉलम अरेंजमेंट फॉर माउंटिंग ऑफ ड्रिल्स असं म्हणतो. याच्या बॉटमला स्क्रू जॅक प्रोव्हाइड केलं असतं जेणेकरून हे टॉप आणि बॉटम याला एकदम टाईटली फिक्स केले जातात की इट कॅन कॅरी द लोड ऑफ दिस ड्रिल्स. नेक्स्ट इज द ड्रिल कॅरेजेस. These are portable carriages used for carrying drills mounted over it. They are provided with a wheelbase and strut to hold it in position. They are used for drilling holes of medium or large size tunnels. म्हणजे कॉलम जे काय असते ते स्मॉल टनेलसाठी, स्मॉल साईज टनेलसाठी यूज केले जातात. ड्रिल कॅरेजेस जे काय आहे ते मीडियम किंवा लार्ज साईज टनेल्ससाठी यूज केले जातात. तर याच्या अरेंजमेंटला यामध्ये सुद्धा बॉटमला बेस प्रोव्हाइड केलेला असतो. काही वेळेला याला व्हील्स असतात. ठीक आहे, आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे ड्रिफ्टर्स काय केले जातात, फिक्स केले जातात. हे ड्रिफ्टर्स काय करतात की त्याच्या पुढची जी काही फेस असते ज्याला आपण टनेल हेडिंग असं म्हणतो, ते टनेल हेडिंगवरती ड्रिल होल क्रिएट करण्याचं काम करतात. तर ह्या सपोर्टिंग सिस्टीमला आपण ड्रिल कॅरेजेस असं म्हणतो. थर्ड इज द ड्रिल जम्बो. तर ड्रिल जम्बो जो आहे तो ॲक्च्युली लार्ज साईज कॉलमसाठी नॉर्मली यूज केलं जातं. आता ही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्निक आहे ड्रिल होल्स क्रिएट करण्याची. नॉर्मली ड्रिल जम्बो सगळीकडे यूज केले जातात की इट इज अ मुव्हेबल स्टील फ्रेम टाईप ऑफ ड्रिल कॅरिंग सिस्टीम. याला स्टील फ्रेम्स काय केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं, त्याच्यावरती ते ड्रिफ्टर जे काय असतात ते फिक्स केलेले असतात. इट इज फुल्ली इक्विप्ड फॉर ड्रिलिंग होल्स इन द हेडिंग ऑफ टनेल्स. It consists of number of drill carrying platforms to support the drills while drilling work is performed. याला कुठल्याही हाईटला हे ड्रिल जम्बो काय करू शकतात की त्याच्या नेक्स्ट जी काही फेस असेल टनेलची त्याच्यावरती ड्रिल होल्स क्रिएट करण्याचं काम करू शकतात. नॉर्मली लार्ज साईज टनेल जे असतील
त्या ठिकाणी ड्रिल जम्बो हे यूज केले जातात. त्याशिवाय ड्रिल जम्बोचा ड्रिलिंग स्पीड हा आधीच्या 2 इक्विपमेंट्सपेक्षा काय असतो, फास्ट असतो. ठीक आहे. द स्पीड ऑफ ड्रिलिंग होल इज फास्टर दॅन अदर ड्रिलिंग इक्विपमेंट्स. नाउ वी विल सी द एक्सप्लोजिव्स यूज्ड इन द टनेलिंग वर्क. म्हणजे ड्रिलिंग होल्स केल्यानंतर त्यातली जी काही डस्ट आहे ती रिमूव्ह केली जाते. आणखी टनेलिंग ऑपरेशनमध्ये त्यामध्ये एक्सप्लोजिव्स हे फिल केले जातात. त्या प्रोसेसला आपण चार्जिंग ऑफ एक्सप्लोजिव्ह असं म्हणतो. चार्जिंग केल्यानंतर डिटोनेटर म्हणजे बाय युजिंग रिमोट्स त्याचं ब्लास्टिंग त्या एक्सप्लोजिव्हचं ब्लास्टिंग केलं जातं. ठीक आहे. तर एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय, तर इट इज द मटेरियल आयदर प्युअर सिंगल स्ट्रक्चर और मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस विच इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग एक्सप्लोजन बाय इट्स ओन एनर्जी. एखादं सिंगल केमिकल कंपाऊंड यूज करून अदरवाईज डिफरंट केमिकल कंपाऊंडचं मिक्सचर यूज करून बाय युजिंग इट्स ओन एनर्जी त्या एक्सप्लोजिव्हचं काय होतं, ब्लास्टिंग केलं जातं. ठीक आहे. तर त्याला आपण एक्सप्लोजिव्ज असं म्हणतो. तर नॉर्मली टनेलिंग वर्कमध्ये 3 टाईपचे एक्सप्लोजिव्ज वापरले जातात. पहिलं आहे ते म्हणजे पावडर एक्सप्लोजिव्ज, दुसरं आहे ते डिस्क्रप्टिव्ह एक्सप्लोजिव्ज आणि थर्ड आहे ते लिक्विड एक्सप्लोजिव्ज. तर पावडर एक्सप्लोजिव्ज. तर पावडर एक्सप्लोजिव्ज म्हणजे काय, these explosives are present in the powder format. These type of explosives are available in the powder format. हे पावडरच्या फॉर्मॅटमध्ये असतात. ड्यू टू स्लो बर्निंग these explosives are not commonly used. म्हणजे याचं बर्निंग एकदम स्लो असतं आणि एक ठराविक टेम्परेचर अटेन झाल्यानंतरच काय होतं की त्याचं एक्सप्लोजन होतं, त्याचं ब्लास्टिंग होतं. त्यामुळे इट टेक्स मोर टाईम, त्याला वेळ जास्त लागतो. त्यामुळे पावडर एक्सप्लोजिव्स आर नॉट नॉर्मली यूज्ड इन द टनेलिंग वर्क. द टाईप्स ऑफ पावडर एक्सप्लोजिव्स आर. आता पावडर एक्सप्लोजिव्स कुठले कुठले असतात, तर पहिलं म्हणजे ब्लास्टिंग पावडर, त्यासाठी ब्लास्टिंग पावडर वापरली जाते. नायट्रेट एक्सप्लोजिव्स किंवा नायट्रोमॅन. हे दीज 3 आर द टाईप्स ऑफ पावडर एक्सप्लोजिव्स. तर डिस्रप्टिव्ह एक्सप्लोजिव्स. आता हे कॉमनली यूज एक्सप्लोजिव्ज आहेत की नॉर्मली जिथे जिथं ब्लास्टिंगचं काम केलं जातं, एक्सप्लोजन जिथं टनेलिंग वर्कमध्ये केलं जातं, अशा ठिकाणी हे एक्सप्लोजिव्ज यूज केले जातात. दीज एक्सप्लोजिव्ज आर अवेलेबल इन मार्केट इन द फॉर्म ऑफ कार्ट्रिजेस. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतं याला आपण कार्ट्रिजेस असं म्हणतो. तर ते या फॉर्मॅटमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ड्यू टू इट्स कंट्रोल ब्लास्टिंग दिस टाईप ऑफ एक्सप्लोजिव्ज आर कॉमनली यूज्ड इन द टनेलिंग वर्क. म्हणजे ह्याच्या ब्लास्टिंगवरती आपल्याला पूर्ण कंट्रोल असतो. ठीक आहे. त्या कंट्रोलमुळं नॉर्मली डिस्रप्टिव्ह एक्सप्लोजिव्ह हे सगळ्या ब्लास्टिंग ऑपरेशनसाठी यूज केले जातात. तर डिस्क्रप्टिव्ह एक्सप्लोजिव्स कुठल्या टाईपचे असतात, जे मायनिंग वर्कसाठी वापरले जातात, त्याशिवाय टनेलिंग वर्कसाठी यूज केले जातात. तर ते म्हणजे कुठले, तर स्ट्रेट डायनामाईट, जिलेटिन डायनामाईट, सेमी जिलेटिन डायनामाईट आणि ब्लास्टिंग जिलेटिन. म्हणजे हे 4 टाईपचे जे काही एक्सप्लोजिव्ज आहेत, दीज आर द टाईप्स ऑफ डिस्क्रप्टिव्ह एक्सप्लोजिव्ज. तर लिक्विड एक्सप्लोजिव्ज. आता लिक्विड एक्सप्लोजिव्ज हे एकदम रेअरली यूज केले जातात, कारण की त्याला कॅरी करण्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याचं ब्लास्टिंग हे कंट्रोल नसतं, त्याचं एक्सप्लोजन हे मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे म्हणून अशा टाईपचे एक्सप्लोजिव्ज हे एकदम रेअरली यूज केले जातात. These type of explosives are consist of 95% of oxygen which is stored below the temperature of -191 degree Celsius. ह्या एक्सप्लोजिव्ज जे काय असतं मटेरियल त्यामध्ये साधारणतः 95% ऑफ ऑक्सिजन असतं आणि त्याच्यापासून तयार झालेलं जे काही मिक्सचर असतं ते साधारणतः -191 डिग्री सेल्सिअसला ते प्रिझर्व केलं जातं. म्हणजे एवढ्या सेल्सिअसला ते मेंटेन ठेवलं जातं. This explosives requires special skill in manufacturing, transportation and storage. म्हणजे याला एकदम स्ट्रिक्ट प्रिकॉशन घ्यावे लागतात त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी, त्याशिवाय ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा आणि त्याच्या स्टोरेजसाठी सुद्धा. जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं असतं. त्यामुळे these explosives are not commonly used in the tunneling work. तर क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्स म्हणजे आपल्याला जर टनेलिंग वर्क परफॉर्म करायचं झाले तर त्या ब्लास्टिंगसाठी किती क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्ज रिक्वायर्ड आहे ते आपण पाहूया. आणि ती कशावरती डिपेंड असते, तर ते पहिलं म्हणजे टाईप ऑफ टनेल, कुठल्या टाईपचं टनेल आहे त्यावरती किती एक्सप्लोजिव्ह लागणार आहेत ते डिपेंड असतं. दुसरं हार्डनेस ऑफ रॉक, जर का रॉक एकदमच हार्ड टाईपचा असेल
ते त्या ठिकाणी आपल्याला जास्त एक्सप्लोजिव्ह लागणार आहेत. त्यानंतर मेथड ऑफ टनेलिंग, आपण कुठल्या मेथडनी टनेलिंग करणार आहे, की ड्रिफ्ट मेथडनी करणार आहे किंवा आपण फुल फेस हेडिंग मेथडनी करणार आहे किंवा हेडिंग अँड बेंच मेथडनी करणार आहे, त्या मेथडवरती आपल्याला त्या एक्सप्लोजिव्हची क्वांटिटी डिपेंड असते. त्याशिवाय शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ एक्सप्लोजिव्ह यूज. म्हणजे प्रत्येक एक्सप्लोजिव्हची ब्लास्टिंग कॅपॅसिटी वेगळी असते. ठीक आहे, म्हणजे कुठला एक्सप्लोजिव्ह यूज करणार आहे त्याच्यावरती काय असते, त्या क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्ह डिपेंड असतं. इन अ सॉफ्ट रॉक 2 to 2.6 kg of explosives is required for blasting 1 meter cube of solid rock. 1 meter cube solid rockचं जर आपल्याला ब्लास्टिंग करायचं झालं तर आपल्याला साधारणतः 2 ते 2.6 kg ऑफ एक्सप्लोजिव्ह लागणार जर तो सॉफ्ट रॉक असेल तर. आणि इफ देर इज अ हार्ड रॉक देन 5.7 kg ऑफ एक्सप्लोजिव्ह इज रिक्वायर्ड फॉर द सेम. जर तो हार्ड रॉक असेल तर त्यासाठी 1 मीटर क्यूब सॉलिड रॉकचं एक्सप्लोजन करण्यासाठी आपल्याला 5.7 kg एक्सप्लोजिव्हची गरज असते. तर इक्विपमेंट्स रिक्वायर्ड फॉर टनेलिंग वर्क. तर टनेलिंग वर्क करण्यासाठी कुठल्या कुठल्या इक्विपमेंट्सची गरज असते त्याची आपण लिस्ट पाहूया. आणखी ते याचा पर्पज काय असतो तो आपण पाहूया. म्हणजे फर्स्ट आहे तो म्हणजे थिओडोलाइट. थिओडोलाइट आपण बघितलं की टनेल सर्विंगमध्ये वापरला जातो फॉर मेकिंग अलाइनमेंट ऑफ द टनेल. त्या टनेलचे अलाइनमेंट मार्क करण्यासाठी आपल्याला काय केलं जातं, थिओडोलाइट यूज केलं जातं. प्लंबॉब विथ पियानो वायर. आता हे पण आपण टनेल सर्विंगमध्ये बघितलेलं की आपण शाफ्टमधून काय करतो की 2 प्लंबॉब हे खाली लोअर्ड करतो, म्हणजे खालच्या बाजूला सोडतो त्याला, आणि त्यानंतर जी ग्राउंडवरची अलाइनमेंट आहे ती थ्रू दॅट शाफ्ट इनसाइड टनेल आपण ट्रान्सफर करतो, म्हणजे फॉर ट्रान्सफरिंग द अलाइनमेंट ऑफ द टनेल टू बॉटम ऑफ द शाफ्ट. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे ड्रिलिंग इक्विपमेंट्स. ड्रिलिंग इक्विपमेंट्स काय यूज केले जातात, टू ड्रिल होल्स इन टनेल हेडिंग. त्यानंतर स्पेड फॉर मार्किंग द अलाइनमेंट इनसाइड ऑफ द प्रपोज टनेल. म्हणजे जी आपली अलाइनमेंट आहे ती त्या टनेलच्या आतल्या बाजूला मार्क करण्यासाठी स्पेडचा यूज केला जातो. त्याशिवाय इलेक्ट्रिकल डिटोनेटर्स म्हणजे रिमोटवरती काय केलं जातं, त्या एक्सप्लोजिव्हचं फायरिंग केलं जातं फॉर फायरिंग द एक्सप्लोजिव्स. त्यानंतर ट्रेंच जॅक आपण बघितलं की ज्यावेळी टिम्बरिंग वर्क असतं त्या टिम्बरिंग वर्कला किंवा टनेलिंग द सॉफ्ट रॉक किंवा टनेलिंग द सॉफ्ट सॉईल आपण बघितलं, निडल बीम मेथड होती, ठीक आहे, 4 पोलिंग मेथड होती. त्यामध्ये टू सपोर्ट द टिम्बरिंग वर्क ट्रेंच जॅक काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतर लोडिंग मशीन्स, शॉवेल और क्राउलर्स. शॉवेल अँड क्राउलर्स म्हणजे काय तर आपण त्याला पोकलॅन किंवा JCB असं म्हणतो बघा. ते कशासाठी यूज केले जातात, फॉर मकिंग ऑपरेशन. मकिंग ऑपरेशन म्हणजे काय, जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल असतं जे ब्लास्टिंग केल्यानंतर तयार होतं, ठीक आहे, तर त्याचं रिमूव्हल करण्यासाठी, त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याचा लोडिंग मशीन्सचा यूज केला जातो. त्यानंतर पंपिंग सेट म्हणजे आपले पंप्स, ते का वापर केला जातो, फॉर ड्रेनेज ऑफ वॉटर थ्रू टनेल्स. म्हणजे टनेलच्या आतमध्ये जे वॉटर सॅच्युरेट झालेलं असतं ते रिमूव्ह करण्यासाठी पंपिंग सेटची गरज असते. लास्ट म्हणजे ग्राउटिंग मशीन्स फॉर प्लेसिंग सिमेंट ग्राउट अंडर द टनेल लाईनिंग. म्हणजे ज्यावेळी एक्सकॅव्हेशनचं काम आपलं होतं त्यावेळी साईड बाय साईड त्या टनेलच्या आतल्या बाजूला जे प्रेशर येतं, त्यातलं सॉईल प्रेशर जे काय असतं ते कॅरी करण्यासाठी त्याच्यावरती सिमेंट पेस्ट स्प्रे केली जाते, त्याला आपण ग्राउटिंग असं म्हणतो, सिमेंट ग्राउटिंग, ठीक आहे. तर त्यासाठी ग्राउटिंग मशीन्स यूज केले जातात.